वर्ध्यातील देवळी येथे वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसंच महाराष्ट्र महिला केसरी किताब लढत 2024-25चं आयोजन करण्यात आलेलं आहे। 2 दिवस या कुस्ती स्पर्धेचं आयोजन आहे। देवळी येथील स्टेडियमवरती या कुस्त्या होत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी खासदार रामदास तडस आहेत। सर काय महाराष्ट्र महिला कुस्ती स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे। ह्या 2 दिवस कुस्ती स्पर्धा राहील। जवळजवळ 350 महिला मल्ल या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व जिल्ह्यातून सर्व टीमा या ठिकाणी आल्या आहे आणि जवळजवळ 2 दिवस म्हणजे आज सायंकाळी 6 वाजतापासून आता सुरुवात झाली तर रात्री 10 वाजेपर्यंत राहील आणि उद्या सकाळी 9 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत आणि 5 वाजतापासून 9 वाजेपर्यंत संपतपर्यंत ह्या कुस्त्या राहील। आज या महाराष्ट्राचे मंत्री आदिवासी मंत्री अशोकजी उईके यांच्या शुभ हस्ते ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि उद्याला या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते समारोप होईल। त्यामध्ये या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजी भोयर हे सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि लोकसभा मतदारसंघातले 6 आमदार यांचा सुद्धा या ठिकाणी मी सत्कार करणार आहे। देवळीसारख्या ग्रामीण शहरामध्ये या कुस्तीचं आयोजन केलेलं आहे। ग्रामीण भागातून महिलांनी पुढाकार घ्यावा। आज आपण पाहतो पूर्ण देशात फक्त हरियाणाचं वर्चस्व आहे महिलांच्या कुस्त्यामध्ये, पण महाराष्ट्रात जन्मलेला हा खेळ हा मागं पडत चालला होता आणि म्हणून महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून ह्या खेळाला एक प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। त्यामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा राजाश्रय या कुस्तीला मिळाला। त्याच्यामुळं ह्या महाराष्ट्र महिला कुस्ती स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झाली। त्याचप्रमाणे महाराष्ट्र कुस्तीगीर पुरुषाचे सुद्धा 29 पासून नगरला कुस्त्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा 29 ते 2 फरवरीपर्यंत त्या कुस्त्याला सुद्धा सुरुवात होत आहे। आमचा यामागचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातून खेळाडू तयार होते, पण शहरात येणं, त्याला कोच, त्याला शिक्षण हे मिळत नाही आणि म्हणून देवळीसारख्या छोट्या गावात आम्ही या स्टेडियमची निर्मिती केली आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी चांगले मल्ल तयार होईल। ह्या विदर्भातले चांगले मल्ल तयार होईल जे या देशातलं नेतृत्व करेल अशी माझी मनोमन इच्छा आहे। नक्कीच या माध्यमातून चांगले मल्ल तयार होतील अशी अपेक्षा माजी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केलेली आहे। महेश मुंजावर, TV9 मराठी, देवळी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।